आतापर्यंत आपण असं बघितलं की व्हायरस हवे श्वासातून येतो, हवेतून येतो असं आपण म्हणू नये, श्वासातून येतो. श्वासाच्या देवाणघेवाणीतून तो पसरतो. असं जर असेल तर या व्हायरसला या व्हायरसबद्दल कुठल्या प्रकारे, कुठल्या दृष्टिकोनातून दक्षता घ्यायला हवी, याबद्दल आपण थोडा विचार करायला हवा. पहिला मुद्दा म्हणजे मी मगाशी म्हटलं की या व्हायरसचे दोन भावंड आपण पूर्वी बघितले. 10 वर्षापूर्वी मर्स, 20 एक वर्षापूर्वी, 18-20 वर्षापूर्वी सार्स. आता सार्स किंवा मर्सची लागण झाली तर 5 एक माणूस मरतो. SARS-CoV-2 ची लागण झाली, COVID-19 चा रोग झाला तर 100 एखादा माणूस मरतो. त्यामुळे सार्स किंवा मर्स इतका COVID-19 हा जीवघेणा रोग, व्यक्तिशः जीवघेणा रोग नाही. मग आपण त्याची चिंता का करायला पाहिजे? करायला पाहिजे अशासाठी की तो वेगानं पसरतो आणि त्यामुळे मान्य की फार माणसं काही मोठ्या गंभीरपणे आजारी पडत नाहीत. पण जी 5-10% अतिशय गंभीरपणे आजारी पडतात, ती जर एका वेळेला अशा आजारी पडणाऱ्यांची संख्या लक्षावधीत गेली तर त्यांना पुरेल, त्यांना गरजेच्या असतील अशा त्यांच्या भागात त्यांना परवडणाऱ्या वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध आहेत का सार्वजनिक वैद्यकीय सेवांमध्ये? हा महत्वाचा प्रश्न आहे. तसंच हा जो प्रसाराचा वेग आहे तो कमी कसा करायचा? तर श्वासातून जाणारा व्हायरस आहे, त्यामुळे एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवावं, सामाजिक अंतर ठेवू नये, शारीरिक अंतर ठेवावं. जात व्यवस्थेने आपल्याला सामाजिक अंतराचे बरेच अप्रिय धडे दिलेले आहेत. तेव्हा आपण शारीरिक अंतर ठेवावं. आपण नाकावर तोंडावर काही आवरणं बांधावीत आणि मी खोकलो किंवा शिंकलो तर इथं तिथं या त्या पृष्ठभागावर, टेबलावर, अंथरुणावर द्रवबिंदू पडतात, त्याच्यात व्हायरसचे कण असतात. तर तिथे इतर कोणी हात लावला आणि मग तो हात आपल्या नाकाला लावला तर असं थोडं अप्रत्यक्षपणे संक्रमण व्हायरसचं होऊ शकतं. म्हणून पुन्हा पुन्हा साबणानं पाण्यानं हात धुवावेत. एवढं दूरीकरणाचं पथ्य जर आपण पाळलं तर आपण समाज म्हणून रोगाच्या प्रसाराचा, रोगाच्या आणि विषाणूच्या प्रसाराचा वेग कमी करायला हातभार लावू शकतो. ही आपली जबाबदारी. ही आपण पाळतो का? हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. पण ही आपली जबाबदारी. दुसरीकडे सरकारनं काय करावं? तर सगळेजण म्हणतात की टाळेबंदी घे. आता खरंच जर असं होऊ शकलं असतं की महिनाभर आपण प्रत्येक जण एकमेकांपासून 15 फुटाच्या अंतरावर आपापल्या घराच्या कोपऱ्यात चुपचाप बसलो तर विषाणू मुळापासूनच गेला. पण हे व्यवहार्य नाही हो. आयुष्य असं चालत नाही. ज्यांची हातावर पोटं असतात, ज्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्या असतात, घरगुती जबाबदाऱ्या असतात, असं होतच नाही. आणि त्यामुळे व्हायरस असा नेस्तनाबूत करता येत नाही. हे युद्ध नव्हे. ही आपण एका नव्या सूक्ष्मजीवाशी जगायसाठी करायची तडजोड आहे. ती तडजोड आपल्याला भावेल अशा आधारावर, अशा अटींवर करायची आपली धडपड चालू आहे. त्यामुळे हे युद्ध नव्हे, याला आपण कोरोना वॉर वगैरे म्हणू नये अशा मताचा मी आहे. मग लॉकडाऊन करायला पाहिजे का नको? लॉकडाऊन करायला पाहिजे का? टाळेबंदीचं उद्दिष्ट काय? या प्रश्नाच्या उत्तरावर तो करायला पाहिजे का नको हे अवलंबून आहे. म्हणजे कसं? की टाळेबंदी कशी करायची, केव्हा करायची, कधी करायची? याचं उत्तर असं की आपल्याला जर थोडा वेळ पाहिजे. का? कारण आपण हे सगळं पेलायला व्यवस्था बांधलेल्या नाहीत. सार्वजनिक स्वास्थ्य व्यवस्था बांधलेल्या नाहीत. आपण कम्युनिटी आउटरीच टीम्स बांधलेल्या नाहीत. कारण आपल्याला जिथे-जिथे रोगी असेल तिथे-तिथे रोगी ओळखायचं काम करायचंय
आणि रोग्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्या माणसांना ओळखायचं, त्यांना घरी ठेवायचं, त्यांची देखभाल आणि देखरेख दोन्ही करायचं. यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर संपर्क गट बनवायला पाहिजे आहेत, प्रशिक्षित संपर्क गट बनवायला पाहिजे आहेत, प्रशिक्षित भर पगारी संपर्क गट बनवायला पाहिजे. हे सगळं काम आपण सरकार म्हणून करायला पाहिजे. याला वेळ लागतो. जर आपण आधीपासूनच केलं असतं तर ही वेळ आली नसती, हेही मान्य. या सगळ्यालाच वेळ लागतो. एकीकडे इस्पितळात या व्यवस्था करायला पाहिजे आहेत. पुरेसे फक्त डॉक्टर पाहिजेत असं नव्हे, तर नर्सेस पाहिजेत, सफाई कामगार पाहिजेत, अँब्युलन्स वाहन चालक पाहिजेत. या सगळ्या व्यवस्था पाहिजे. व्यवस्था बांधण्यासाठी आणि या व्यवस्था कार्यरत करण्यासाठी जी संसाधनांची साखळी आवश्यक आहे, सप्लाय चेन आवश्यक आहे, ती बांधावी म्हणून थोडा वेळ मिळावा म्हणून जर आपण लॉकडाऊन केला तर लॉकडाऊन थोडा बहुत तरी उपयोगी आहे. पण टाळेबंदीत हे आपण पाहिलेलंच आहे की अर्थव्यवस्थेवर नाना प्रकारचे परिणाम होतात. मुख्य म्हणजे गरिबांच्या पोटावर अतिशय मोठ्या प्रमाणावर पाय येतो. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि ते सुद्धा तांत्रिक दृष्टिकोनातून म्हणायचं तर या 3 गोष्टी आपण करायला पाहिजे आहेत. एक म्हणजे आपण सगळ्यांना सहज उपलब्ध होतील अशी इस्पितळं उपलब्ध करून द्यायला पाहिजे आहेत आणि त्यातल्या सोयी सुविधा. दुसरं म्हणजे आपण जिथे जिथे रोगी निघेल तो ताबडतोब ओळखला जावा आणि त्याच्या संपर्कातली माणसं ओळखली जावीत. यासाठी आपल्याला संपर्क गट तयार करायला पाहिजे आहेत आणि त्यातून निर्माण होणारी देखभालीची जबाबदारी आपण सुसंस्कृत समाज म्हणून उचलायला हवी आहे. आणि आपण सगळ्यांनी शारीरिक दूरीकरणाचं पथ्य पाळायला हवं आहे. यात कुठेही आपल्याला बाजारात जाऊन गोळ्या विकत घ्या आणि त्या गोळ्यांनी माझी प्रतिकार क्षमता वाढेल आणि मग मी निर्वेध निश्चिंतपणे सगळीकडे फिरायला मोकळा होईल, ही भावना नसली तर माझ्या मते बरं. त्यात एक तांत्रिक मुद्दा सुद्धा आहे की आपण आता बघितलं की प्रतिकार शक्ती नावाचं काही नाही. सूक्ष्म जंतूंना ओळखल्यानं शरीरातल्या अनेक भागांपासून, अनेक पेशींपासून नाना प्रकारच्या प्रतिक्रिया उत्तेजित होतात. आता ज्याला जे बाजारात येतं किंवा सर्वसाधारण सार्वजनिक संभाषणात पुन्हा पुन्हा येतं की जरा इम्युनिटी स्ट्रॉंग केली पाहिजे, तर पहिली गोष्ट म्हणजे कुणाची इम्युनिटी फार अशी लेचीपेची असते असं नाही. तुमचं सर्वसाधारण शारीरिक स्वास्थ्य जर चांगलं असेल तर तुमची इम्युनिटी तितकीच चांगल्यापैकी आहे. त्यामुळे ज्यांना पोटभर खायला मिळत नाही त्यांचं जसं इतर बाकी शारीरिक स्वास्थ्य चांगलं नाही तशीच त्यांच्या इम्युनिटीच्या आरोग्याची अवस्था आहे. पण त्याखेरीज इम्युनिटीला काही वेगळं आरोग्य असतं असं नाही. म्हणजे इम्युनिटीला सुद्धा पोषक आहार लागतो, विटामिन्स लागतात, मिनरल्स लागतात, मायक्रोन्यूट्रिएंट्स लागतात. एकंदर शारीरिक आरोग्याला जे लागतं ते प्रतिकार क्षमतेला देखील लागतं. या पलीकडे इम्युनिटी बूस्ट करायची म्हणजे नेमकं काय करायचं? हो, कारण माझ्या शरीरातल्या ज्या इम्यून प्रक्रिया आहेत त्या सूक्ष्म जंतू आत येईस्तवर चुपचाप बसून आहेत. मग इम्युनिटी बूस्टिंग करणार म्हणजे नेमकं काय करणार? त्यांना डिवचणार, त्यांना जागं करणार. पण त्यांना जागं केलं तर सामान्यतः काय होतं, जिथे सूक्ष्म जंतू येतो तिथे त्या जाग्या होतात, तिथे त्या उत्तेजित होतात आणि तिथे आपलं काम करायला लागतात. मी गोळी घेऊन त्यांना उत्तेजित केलं तर त्या शरीरभर काय काय आपलं आपलं करायला लागतील आणि यानं दुष्परिणाम व्हायचीच शक्यता जास्त. त्यामुळे आपण ह्या ज्या सगळ्या
जडीबुटीपासून, होमिओपॅथीपासून, यापासून त्यापासून जादूच्या विक्र्या चालू आहेत, त्यात आपण भाग न घेतला तर बरं. आपण सगळ्यांनी मिळून एकमतानं, एक दिलानं हे जे सामायिक उपाय आहेत ते अवलंबायला हवे. तर समजा रोगाची लक्षणं आपण बघितलं की रोगाची लक्षणं सूक्ष्मजंतू आणि प्रतिकार प्रक्रिया यांच्या देवाणघेवाणीतून निर्माण होतात. तर रोगाची लक्षणं गंभीर झाली म्हणजे काय झालं, कुठलं ना कुठलं इंद्रिय शरीरातलं, SARS-CoV-2 आणि COVID-19च्या संदर्भात सामान्यतः फुफ्फुसांचं इंद्रिय पुरेसं काम करत नाही. तर काय करायचं, तर इंद्रियांना काम करायला मदत करायची. म्हणजे काय करायचं, आता त्याच्याही आधी म्हणजे ताप आला तर तापासाठी गोळ्या घ्यायच्या, खोकला आला तर खोकल्यासाठी काही घ्यायचं, आणि खोकल्यासाठी काही घ्यायचं हे फक्त बाजारातल्या महाग औषधं घ्यायलाच लागतात असं नाही. कुणाला गरम दुधात हळद घालून पिऊन जर आराम पडला तर आराम पडला. त्यामुळे या छोट्या छोट्या लक्षणांसाठी ज्या अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या औषध व्यवस्था आपण करतो त्या तर आपण करतोच, पण फुफ्फुसांचं काम बंद पडलं, पुरेसं होत नाही असं लक्षात आलं, धाप लागली, हातपाय निळे पडायला लागले, तर काय करायचं, तर रुग्णालयात जायचं. इस्पितळात काय करतात, इस्पितळात ऑक्सिजन देतात, म्हणजे पुरेसा ऑक्सिजन असायला पाहिजे, तो देण्याची व्यवस्था असायला पाहिजे, व्हेंटिलेटर लागला तर व्हेंटिलेटर पाहिजे, आणि या सगळ्यापेक्षा सुद्धा चांगली शुश्रूषा सेवा पाहिजे. कारण या सगळ्यात मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता एक साधं उदाहरण सांगतो, असं लक्षात आलंय गेल्या 6 महिन्यात की आपण आजारी माणूस उताणं पडून असतं. इतकी साधी सोपी गोष्ट की दर तास 2 तासांनी ऊस बदलली किंवा पोटावर झोपवलं आणि तसं फिरवत राहिलं तर फुफ्फुसात एका जागी जमलेलं पाणी हे इतकं त्रासदायक होत नाही, आणि त्यामुळे COVID-19च्या रुग्णांना बरं व्हायला मदत होते. पण यासाठी चांगली प्रशिक्षित शुश्रूषा सेवा लागते. मोठ्या प्रमाणावर आपल्याला नर्सेस लागतात. हे मी पुन्हा अशासाठी म्हणतो की आपण पुन्हा काहीतरी आपल्याला रामबाण औषध मिळेल या चिंतेत असतो. पण आयुष्य असं नसतं. आयुष्य असं छोट्या छोट्या गोष्टींतून एकमेकांची मदत करूनच बांधलं जातं. हे म्हटल्यावर आता औषधाकडे येऊ. 2 प्रकारची औषधं सर्वसामान्यपणे वापरली जातात. एक हा व्हायरस आहे, तो आपली प्रजा बनवतो आहे, त्याला कसं थांबवायचं, तर व्हायरसच्या आरएनएचे जे आरएनएतून निघणाऱ्या ज्या जैवरासायनिक प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांना अडसर घालणारं औषध. मग आपण या औषधांना व्हायरस विरोधी औषध, अँटीव्हायरल म्हणू. अँटीव्हायरल औषधं मोठ्या प्रमाणावर शोधली जात आहेत, आणि त्यांची एक गोम आहे, ती अशी की बऱ्याच मोठ्या प्रमाणावर परीक्षा नलिकेत तपास केला तर ही औषधं काम करतात. पण माणसात तपासलं तर फार मोठा फरक पडतो असं नाही. म्हणजे उदाहरण सांगतो, रेमडेसिव्हिर हे औषध. रेमडेसिव्हिर हे औषध खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. गवगवा तर त्याचा फारच मोठ्या प्रमाणावर आहे, आणि एका किंवा 2 चाचण्यांमध्ये त्याचा थोडा बहुत तरी चांगला प्रभाव दिसलेला आहे. पण इतर 2-4 चाचण्यांमध्ये तसा फारसा काही दिसलेला नाही. आपण पुण्यात जी इस्पितळं मोठ्या प्रमाणावर COVID-19च्या रोग्यांची देखभाल करतात त्यांना जर विचारलं तर माझी अशी शंका आहे, मला हे माहित आहे असं मी म्हणत नाही, माझी अशी शंका आहे की त्यांना सुद्धा रेमडेसिव्हिरचा काही फार मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला नसावा.
पण तरीही आपण रेमडेसिवीरच्या मागे फारच, कारण रामबाण इलाज. यातली ज्ञानबाची मेख अशी आहे की आपल्याला अँटीबायोटिक्सची सवय आहे. अँटीबायोटिक्स व्हायरस विरुद्ध काम करणारी नाहीत, अँटीबायोटिक्स बॅक्टेरिया विरुद्ध काम करतात. तर व्हायरस आणि बॅक्टेरिया मधला एक मूलभूत वैज्ञानिक फरक आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तो असा की मी म्हटलं तसं व्हायरसचा कण असतो, त्या कणामध्ये कुठल्याही जैवरासायनिक प्रक्रिया चालू नसतात. तो असतो तसा असतो, त्याची प्रोटीन्स असतात, त्याचं न्यूक्लिक ऍसिड असतं आणि ते आहे तसं आहे. त्यामुळे त्याला जर इजा झाली तर त्याची दुरुस्ती होत नाही, तो गेला कामातून. बॅक्टेरियाचं तसं नाही. बॅक्टेरियम एक असला तर त्याच्या जैवरासायनिक प्रक्रिया चालू आहे, तो ऊर्जा वापरतोय, ऊर्जेतून स्वतःची दुरुस्ती सुद्धा तो करू शकतो. त्यामुळे तुम्ही त्याला टोचलं तर तो दुरुस्त करू शकतो स्वतःला. हे फरक असल्यामुळं आपण काय करू शकतो, आपण अशी औषधं शोधू शकतो की जी बॅक्टेरियाच्या ज्या जैवरासायनिक प्रक्रिया आहेत त्याच्यात अडथळा आणतील आणि त्या जैवरासायनिक प्रक्रिया आपल्या जैवरासायनिक प्रक्रियांपेक्षा अगदीच निराळ्या, आणि त्यामुळे आपण अशी औषधं शोधू शकतो की जी फक्त बॅक्टेरियाच्या जैवरासायनिक प्रक्रियेत अडसर असते, आणि त्यांना आपण अँटीबायोटिक्स म्हणतो. व्हायरसची मी म्हटलं तसं ज्ञानबाची मेख अशी आहे की व्हायरसच्या त्या कणामध्ये जैवरासायनिक प्रक्रिया चालूच नाही. तो त्या कणाचं पुढे काय, तो येऊन आपल्या पेशीत शिरतो आणि आपल्या पेशींच्या जैवरासायनिक प्रक्रिया आपल्याशा करून तो स्वतःच्या व्हायरस कणाच्या प्रतिकृती बनवतो. म्हणजे व्हायरसच्या ज्या विशिष्ट जैवरासायनिक प्रक्रिया आहेत त्या बॅक्टेरियापेक्षा फारच कमी, आणि त्यामुळे जितक्या सहज अँटीबायोटिक्स निर्माण करता येतात तितक्या सहज अँटीव्हायरल औषधं निर्माण करता येत नाहीत. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की बॅक्टेरियांची प्रजा वाढते म्हणजे काय होतं, एकाचे 2 होतात, 2चे 4 होतात, 4चे 8 होतात, 8चे 16 होतात. व्हायरसची वाढते म्हणजे काय होतं, एकाचे 1000 होतात, 1000चे लाख होतात. हे प्रजननाचं अंकगणित बॅक्टेरिया आणि व्हायरसचं वेगवेगळं आहे. हे लक्षात घेतलं की मग पुढचा मुद्दा तो असा की गंभीरपणे बॅक्टेरियाच्या संसर्गानं झालेला निर्माण झालेल्या लक्षणांनी ग्रस्त असा रोग. टायफॉइड झाला, अगदी म्हणजे माणूस फार आजारी आहे, टायफॉइडचे बॅक्टेरिया जंतू शरीरात आहेत, अँटीबायोटिक दिलं. त्या अँटीबायोटिकचं फार चांगलं काम नजरेला येतं, माणूस बरं होतं अँटीबायोटिक दिलं तर, आणि दिलं नाही तर होत नाही. जी काम करणारी अँटीव्हायरल औषधं आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा हे सहज होत नाही. आता उदाहरण सांगतो, हर्पीज होतो. हर्पीजला काय म्हणतो आपण मराठीत, नागिण होते. नागिण होते म्हणजे आधी थोडी खाज सुटते आणि मग तिथे फोड येतात आणि असह्य दुखतं. यावर अँटीव्हायरल औषध आहे. नागिणीचा जो व्हायरस आहे तो डीएनए व्हायरस आहे, त्या व्हायरसचं प्रजनन थांबवणारं एक औषध आहे, एसायक्लोव्हिर म्हणतात. ते बाजारात मिळतं, मला माहिती, ते तिथे लावता येतं, पण फोड झाल्यावर लावलं तर फार काही परिणाम होत नाही. अजिबात होत नाही असं मी म्हणत नाही, पण फार काही परिणाम होत नाही. ते अगदी सुरुवातीला लावायला लागतं. अगदी खासतंय का असं वाटलं की ज्यांना असते ते लगेच औषध लावतात, तेव्हा कामी येतं. त्यामुळे व्हायरसचं जीवशास्त्र आणि बॅक्टेरियाचं जीवशास्त्र यातल्या फरकामुळे असे अनेक नाना प्रकारचे औषधांच्या परिणामातले सुद्धा फरक आपल्याला समोर दिसतात. त्यामुळे हा एक गट झाला. त्यामुळे अशी अनेक रेमडेसिवीर सारखी अनेक औषधं सध्या चाचणीत आहेत. त्यातली अनेक औषधं थोडं बहुत काम करतील असं शेवटी आणखी काही महिन्यांनी आपल्याला दिसायला लागेल, अशी माझी अटकळ आहे. पण त्यातलं कुठलंही असं रामबाण इलाज म्हणून काम करेल असं मला वाटत नाही. इस्पितळात जाऊन शुश्रूषा
ऑक्सिजन या प्रकारचे उपचार हे महत्वाचेच राहणार आहे. त्याला थोडी मदत म्हणून अँटीव्हायरल औषधं काम करायला हळूहळू मिळायला लागतील. हा एक गट झाला औषधांचा. दुसरा औषधांचा गट असा की लक्षणं जी तयार होतात ती जशी व्हायरसमुळे होतात तशी आपल्या प्रतिकार प्रक्रियांमुळे होतात. मग ती जर अति झाली, त्याला सायटोकाईन स्टॉर्म वगैरे असं पुष्कळ सार्वजनिक संभाषणात शब्दप्रयोग येतात. थोडक्यात आपण असं म्हणू की अति झालेली प्रतिकार प्रक्रियांची ती लक्षणं आहेत. अशा वेळेला काय करायचं, तर प्रतिकार प्रक्रिया थोड्या कमी करायच्या, कारण फार कमी केल्या तरी चालायचं नाही. थोड्या कमी करणं हे गंभीर रुग्णांची काळजी घेणाऱ्या विशेषज्ञांना, वैद्यकीय विशेषज्ञांना, त्यांना इंटेन्सिव्हिस्ट असं हल्ली म्हटलं जातं, त्यांना चांगलं माहित आहे वर्षानुवर्ष, कारण नाना प्रकारच्या व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या संसर्गानं होणारा हा जो अति झालं प्रतिकार प्रक्रियांचं आणि त्यामुळे लक्षणं निर्माण झाली असा रोगाचा प्रकार आहे, तो त्यांना चांगला माहित आहे. तर मग त्यामुळे प्रतिकार प्रक्रियांवर थोडा दबाव आणून ते कमी करायचं. यासाठी सगळीकडे चर्चेत असलेलं डेक्सामेथासोन किंवा कॉर्टिकोस्टेरॉइड या जातीची जी औषधं आहे ती फार कामी येतात. त्याच्या बरोबरीनं ती जी लक्षणं निर्माण होतात अति झालेल्या प्रतिकार प्रक्रियांमुळे, तर त्या प्रतिकार प्रक्रियांचे घटक काय, तर सायटोकाईन नावाची छोटी छोटी प्रथिनं ही त्या अति झालेल्या प्रतिकार प्रक्रियांचं एक प्रमुख घटक. त्यातलं एक सायटोकाईन म्हणजे इंटरलुकिन 6 IL-6. तर सगळ्याच प्रतिकार प्रक्रियांना कमी करण्याऐवजी की जे डेक्सामेथासोन सारख्या औषधांना होतं, आपण IL-6 ला विशिष्टपणे त्याचं काम बंद करू शकतो. कसं, तर टोसिलिझुमॅब नावाचं जे औषध फार महागातलं सध्या बाजारात आहे आणि त्याची बरीच बोलवा आहे, ते IL-6चं काम बंद पाडतं. त्यामुळे टोसिलिझुमॅब आणि मग अशा इतर अनेक अति झालेल्या प्रतिकार प्रक्रियेला बंद करण्यासाठी विशिष्ट घटकांच्या विरुद्ध काढलेली औषधं ही सुद्धा चाचणीत आहे. टोसिलिझुमॅब बद्दल पुन्हा हेच झालेलं आहे. 1-2 चाचण्यांमध्ये त्याचा थोडा बहुत उपयोग दिसलेला आहे, इतर चाचण्यांमध्ये दिसलेला नाही. आणि सर्वसामान्यपणे माझ्या मते हे असंच होणार आहे. आपल्याला अगदी रामबाण इलाज मिळणार आहे की COVID-19 ना, ते औषध घेऊन या, हा रोगी उठेल आणि चालत घरी जाईल, असं होणार नाही. आणि नवीन औषध न मिळता सुद्धा गेल्या 6 महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर उपचार पद्धती आपल्या जगभरच्या वैद्यक व्यवस्था शिकलेल्या आहेत. काय करायचं हे अनुभवानं शिकलेल्या आहेत आणि त्या अनुभवातून शिकलेल्या आणि सुधारलेल्या उपचार पद्धतींमुळे मृत्यूदर कमी झालेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा जो एक मुद्दा पुन्हा पुन्हा केला जातो, या बाबतीत प्राध्यापक मिनवाटकरांचं आणि माझं थोडं बहुत दुमत आहे अशी मला शंका आहे की गेल्या 6 महिन्यात हा विषाणू कमी धोकादायक झाला आणि तो एका जैवशास्त्रीय दृष्टिकोनातून कमी धोकादायक झाला असा एक तर्क लढवला जातो. हा तर्क अजून जरा करायला अजून आपण वेळ द्यायला हवा असं माझं म्हणणं. कारण गेल्या 6 महिन्यात मृत्यूदर जो कमी होतो आहे त्यात आपण शिकतो, उपचार पद्धतीत आपण काय छोटे छोटे पण परिणामकारक बदल करायचे हे वैद्यक व्यवस्था, आपले डॉक्टर, आपल्या नर्सेस शिकत जातात आणि त्या शिकण्यातून जो फरक आपल्याला दिसायला लागतो तो
आणि जैवशास्त्रीय दृष्टिकोनातून व्हायरसमध्ये किती फरक पडला ह्या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढणं अजून आत्ताच्या घटकेला सहज शक्य आहे असं मला वाटत नाही. पण हे आपल्या सगळ्यांवर अवलंबून आहे. हे कुणा एका कंपनीच्या जादूटोण्यावर अवलंबून नाही. बॅक्टेरियाला मारणारी औषधं काय करतात की बॅक्टेरियामध्ये जैवरासायनिक प्रक्रिया चालू आहे. बॅक्टेरियाचं श्वसन म्हणा चालू आहे, म्हणजे रेस्पिरेशन चालू आहे, ऊर्जा निर्मिती चालू आहे, ऊर्जेचा वापर चालू आहे. बॅक्टेरियामध्ये ऊर्जा निर्मिती करणाऱ्या किंवा ऊर्जेचा वापर करणाऱ्या ज्या जैवरासायनिक प्रक्रिया आहेत त्याच्यात एन्झाईम्स आहेत. तर त्या एन्झाईम्सचं काम बंद पाडलं तर बॅक्टेरियाच्या जैवरासायनिक प्रक्रिया बंद पडणार आणि त्या जर महत्वाच्या असल्या बॅक्टेरियाच्या जगण्याला तर बॅक्टेरिया मरून जाईल. बहुतेक अँटीबायोटिक्स असं काम करतात. अँटीव्हायरल्स काय करतात? आपण म्हटलं तसं व्हायरसच्या आरएनए किंवा डीएनए चा प्रवेश आपल्या पेशीत होतो. मग आपल्या पेशीत त्या डीएनए किंवा आरएनए पासून त्या प्रणालीनुसार प्रथिनं बनतात आणि ती प्रथिनं पेशीच्या जैवरासायनिक प्रक्रिया आपल्या कह्यात घेतात. ती प्रथिनं त्यामुळे ही अँटीव्हायरल्स औषधांचं लक्ष असतात की त्या प्रथिनांचं जे काम आहे ते कसं बंद पाडायचं. आता उदाहरण सांगतो. व्हायरसच्या आरएनए प्रणालीतून सामान्यतः विशेषतः या असल्या SARS-CoV-2 सारख्या आरएनए व्हायरसेसच्या प्रणालीमधून सिक्वेन्समधून एक मोठं प्रथिन तयार होतं आणि मग व्हायरसच्याच एका प्रथिनं कापणाऱ्या एन्झाईम पासून त्याचे भाग होतात आणि ते आपापली वेगवेगळी कामं करायला लागतात. त्यामुळे व्हायरसचं हे जे प्रथिनं कापणारं प्रथिन आहे प्रोटीन कटिंग एन्झाईम, तर म्हणून प्रोटीएज, व्हायरसच्या प्रोटीएज एन्झाईम विरुद्ध जर आपल्याला औषध सापडलं की जे प्रोटीएजचं एन्झायमॅटिक काम थांबली तर ते एक चांगलं अँटीव्हायरल औषध होऊ शकतं. HIV एड्स साठी जी अनेक औषधं रोगी मंडळींना दिली जातात त्यात प्रोटीएज इनहिबिटर्स म्हणजे प्रोटीएजचं काम थांबवणारी व्हायरस विरोधी औषधं हा एक मोठा गट आहे. अशीच इतरही व्हायरसच्या प्रथिनांची उदाहरणं की ज्यांचं काम थांबवलं तर व्हायरसचं जीवनचक्र थांबतं, त्याला खीळ बसते आणि व्हायरसचं प्रजनन बंद पडतं. मी आता जे वर्णन करत आलो ही सगळी समज, हे सगळं ज्ञान आपल्याला कुठून आलं तर मूलभूत संशोधनातून आलं. हे मूलभूत संशोधन सगळं आपल्या जनतेच्या सरकारच्या पैशानं विद्यापीठांमध्ये सरकारी किंवा सरकारनं पाठिंबा दिलेल्या संशोधन संस्थांमध्ये फक्त भारतातच नव्हे जगभर होतं. या मिळालेल्या ज्ञानातून, या मिळालेल्या समजेमधून की बॅक्टेरियांची जैवरासायनिक प्रक्रियांची चौकट अशी आहे, व्हायरसेसचं आयुष्य असं चालतं, त्यांचं जीवनचक्र या प्रकारे पुढे जातं, त्यासाठी या 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 पावलांची पायऱ्यांची त्यांना गरज असते. अमुक व्हायरस पासून या प्रकारे वेगळा आहे, अमुक बॅक्टेरियम हे करतो, तमुक बॅक्टेरियम ते करतो. हे सगळे समजून घेण्याचे जीवशास्त्रीय तपशील आपण सार्वजनिक पैशानं सार्वजनिक संपत्ती म्हणून निर्माण करीत आलो. आज नाही, गेली 100 वर्ष. यातून सार्वजनिक उपयोगासाठी औषध निर्मिती होते. कारण हे समजलं तर मग आपण त्या विशिष्ट एन्झाईम विरुद्ध या विशिष्ट पायरीत अडसर येईल अशी औषधं शोधायला लागतो. याला
म्हटलं तर सज्ञान औषध निर्मिती म्हणून. अशी सज्ञान औषध निर्मिती या सार्वजनिक संपत्तीवर आधारलेली आहे. यात असं एक उदाहरण कुठून आणणार, कारण प्रत्येकच उदाहरण यातलं एकमेवाद्वितीय. HIV जीवशास्त्र समजून घेणं, यातून शेवटी ज्या औषध निर्मितीपर्यंत आपण पोहोचलो, त्यातलं प्रत्येक पाऊल तितकंच महत्वाचं समजून घ्यायला. त्यामुळे या अशा बाबतीत चटकदार गोष्टी सांगाव्यात याकडे माझा फारसा कल नाही, कारण तसं जर केलं तर इतर तितक्याच महत्वाच्या शोधांचा आपण अवमान करतो की काय, अशी मला भीती वाटते. नाविन्य कशात आहे हे शोधून काढण्यात आहे. एकदा ते शोधून काढलं की पुढची औषध निर्मिती आणखी जरा जास्त, म्हटलं तर नाविन्याच्या दृष्टिकोनातून ती संपूर्णपणे सोपी आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण ती व्यवहार्य तरी होते. आणि एक माझं जुनं दुखणं असं आहे की या सामायिक सार्वजनिक संपत्तीतून हे जे आपलं ज्ञानाचं धन आहे, त्यातून औषध निर्मिती आपण पेटंट मार्फत खाजगी उद्योगांना देतो आणि मग आपण चिंता करीत बसतो की औषधांच्या किमती किती बरं वाढल्या. पण औषधांच्या किमती वाढल्या म्हणून त्याला धडधडीत पर्याय शोधावेत, हा विचार आपण जरा कमीच करतो. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स सारखी कंपनी आज पुण्यात अर्धमेल्या अवस्थेत आहे आणि नव्या औषध निर्मितीसाठी आम्ही खाजगी उद्योगांवर, ते सुद्धा बहुदेशीय कंपन्यांच्या म्हटलं तर भलेपणावर अवलंबून आहोत. हे काही बरं नाही. एक उदाहरण सांगतो. गेली 1000 वर्ष देवीच्या रोगापासून बचाव करण्यासाठी म्हणून देवी काढून घ्याव्यात असा एक उपचार होता, म्हणजे प्रतिबंधक उपचार होता म्हणा. आणि हा अनेक शतक चीनमध्ये, भारतात, आफ्रिकेत, सर्वदूर माहित होता. युरोपियन मंडळींनाच तो जरा उशिरानच प्रकाश पडला, मग त्यांनी तो वापरायला सुरुवात केली. मग एडवर्ड जेन्नर साहेबांना ते देवीच काढून घ्यायला पाहिजेत असं नाही, ते गायींच्या देवी काढून घेतल्या तरी, काउपॉक्स काढून घेतला तरी चालतं, तरी सुद्धा देवीच्या रोगापासून संरक्षण मिळतं. आणि त्यामुळे आपण त्याला व्हॅक्सिन आणि व्हॅक्सिनेशन असं म्हणतो. तर हे आम्हाला माहित होतं. जेन्नर साहेबांचा काळ 200 वर्षापूर्वीच, 250 वर्ष. पण ते कसं काम करतं हे काय आम्हाला माहित नव्हतं. म्हणजे शरीरात प्रतिकार प्रक्रिया असतात म्हणजे नेमकं काय असतं. मी जे म्हटलं की अँटीबॉडीज तयार होतात, हे कसं कळलं आम्हाला. तर हिदेसाबुरो कितासातो आणि एमिल फॉन बेरिंग या दोघांनी मिळून 19व्या शतकाच्या शेवटी केलेल्या प्रयोगांमधून, गिनीपिग्स वरच्या प्रयोगांमधून हे लक्षात आलं की अँटीबॉडी म्हणण्याजोगं काहीतरी एक रसायन शरीरात, विशेषतः रक्ताच्या द्रव भागात निर्माण होतं आणि त्यामुळे
रोगप्रतिकाराला पेक्षा सूक्ष्मजंतू प्रतिकाराला मदत होते. आणि गमतीची गोष्ट अशी की 1901-2चं नोबेल पारितोषिक एमिल फॉन बेरिंगला मिळालं. ते ज्या गोष्टीसाठी मिळालं त्या गोष्टीचा आज वर्तमानपत्रात फार मोठा बोलबाला आहे. फॉन बेरिंगला ते पारितोषिक प्लाझ्मा थेरपीसाठी मिळालं की एका प्राण्याला जर आपण सूक्ष्मजंतू संसर्ग दिला आणि मग त्यातून तो प्राणी बरा झाला तर त्या प्राण्याच्या रक्ताच्या द्रवभागात म्हणजे प्लाझ्मामध्ये असे काही घटक असतात की जे आपण दुसऱ्या प्राण्यात टोचले तर त्या प्राण्याचं त्या सूक्ष्मजंतूपासून रोगसंरक्षण होतं. हा त्या नोबेल पारितोषिकाचा विषय. आणि आज प्लाझ्मा थेरपी म्हणून जे सगळं संभाषणात आहे SARS-CoV-2 आणि COVID-19च्या संदर्भात ते हे 125 वर्षानंतर एक सूत्र साधून आहे असं म्हणता येतं. हे एक सरळ उदाहरण. पण मी जे मगाशी म्हटलं की सगळ्या RNA व्हायरसेसला एकाच मापानं मोजणाऱ्या आपल्या प्रतिक्रिया असतात. तसं प्रत्येक व्हायरसला आपापली ओळख आहे हे ओळखून ती ओळख पारखून फक्त त्या विशिष्ट घटकाविरुद्ध आपण शिकून केलेली प्रक्रिया असते. त्या प्रतिकार प्रक्रिया कशा असतात याचं एक तात्विक विवेचन 60-65 वर्षापूर्वी मॅकफार्लन बर्नेट नावाच्या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञानं केलं. आज जो सगळा डोलारा प्रतिकार क्षमतांच्या विश्लेषणाचा उभारलेला आहे तो सगळा मॅकफार्लन बर्नेटच्या या किती 3 का 4 पानाचं एक छोटस तात्विक विवेचन त्यानं केलं 55-56 सालच्या आसपास त्याच्यावर बांधलेला.